This call is now being recorded. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या मिशन आरंभ या तासिकेमध्ये आपणास आदरणीय योगिता बडाक मॅडम मराठी विषयातील कार्यात्मक व्याकरण या घटकाअंतर्गत जो दुसरा घटक आहे तो म्हणजे वचन. या जसं आपले वचनाचे दोन प्रकार आहेत, एक वचन अनेक वचन, त्या संदर्भाने तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. आणि आदरणीय बडाक This मॅडम यांना call is विनंती now करतो taking notes. की आपण आपला तास सुरू करावा. थँक्यू सर. गुड मॉर्निंग मुलांनो. आजच्या आपल्या मिशन आरंभ 2027च्या सकाळच्या तासिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सर्व जणांचं सकाळी लवकर उठून क्लास जॉईन केल्याबद्दल अभिनंदन. आज आपण भाषा या विषयातला पुढचं व्याकरणाचं घटक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे वचन. वचन तुम्ही शिकलेला आहात. दुसरी, तिसरी, चौथी. वचन हा भाग तुमचा झालेला आहे. त्याचे नियम तुम्हाला माहीत आहेत, त्याचे प्रकार कळतात. पण तरी पण कधी कधी आपल्या किरकोळ चुका होतात. पहा, आपण एवढं पाठ करतो, व्यवस्थित शब्द आपल्याला सगळे माहीत असतात, पण तरी असं वाटतं का चुकलं. मग त्याच्यासाठी जे छोटे छोटे नियम असतात त्या नियमांना धरून आपण अभ्यास केलेला नसतो. मग आता आपण वचन हा घटक पुन्हा नियमानुसार शिकणार आहोत, म्हणजे तो तुमच्या परत विसरण्यात जाणार नाही. आता आज आपण पाहूया वचन. आता तुम्हाला स्क्रीनवर एक 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 नियम दिसणार, त्याची व्याख्या दिसणार. त्या फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा किंवा वाचून बघायचा. अतिशय सोप्या सोप्या शब्दात आणि 2-2 ओळीतच आपण एक नियम तयार केलेला आहे. तो फक्त बघायचा आणि वाचन करायचं. या सगळ्या गोष्टी तुमच्या आधी झालेल्या असल्यामुळे तुम्हाला सरावाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पहा, समोर स्क्रीनवर दिसतंय वचन म्हणजे काय. नामावरून ती वस्तू एक आहे की अनेक याचा बोध घेणे म्हणजेच त्या नामाचे वचन होय. एखाद्या वस्तूचं तुम्हाला नाव सांगितलं आणि आपण ऐकल्याबरोबर आपल्याला कळतं ही वस्तू एक आहे की अनेक आहे. खाली 2 शब्द दिसतात. पहा, पेन्सिल, पेन्सिली. पेन्सिल शब्द ऐकला आपल्याला लगेच डोक्यात येणार ही पेन्सिल एकच असणार. पेन्सिली असा शब्द ऐकला तर आपल्याला लगेच कळणार अरे इथं एक ऐवजी एकापेक्षा जास्त पेन्सिली असणार. म्हणजे तो शब्द ऐकून त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं इथं एक वस्तू असेल की अनेक वस्तू असतील. मग एक किंवा अनेक वस्तू आहेत हे समजणं म्हणजे त्या नामाचं वचन होय. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर भाषेत वचनाचे 2 प्रकार आहेत हे पण तुम्हाला समजतं. 2 प्रकार कोणते? एक वचन, अनेक वचन. मग एक वचन म्हणजे काय? नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन मानले जाते. म्हणजे मागच्या स्क्रीनवर आपण पाहिलं पेन्सिल, म्हणजे आपल्याला लगेच कळलं की ही एकच पेन्सिल आहे. मग बोध होतो म्हणजे समजतं आपल्याला, की ते शब्द वाचून आपल्याला पाहून कळतं की इथे एकच वस्तू आहे. अशा वेळेस ते एक वचन असतं. आणि नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन मानले जाते. पेन्सिली हा शब्द आपण पाहिला होता, आपल्याला लगेच कळलं. तो शब्द ऐकून वाचून आपल्याला कळतं पेन्सिली म्हणजे इथे एकापेक्षा जास्त पेन्सिली आहेत म्हणून त्याला पेन्सिली असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्याच्या नामाच्या रूपावरूनच आपल्याला कळलं की इथे जास्त वस्तू आहेत, म्हणजे ते अनेक वचन मानले जातं. हे भाषेत वचनाचे 2 प्रकार, एक वचन, अनेक वचन. त्यानंतर मग एक वचन अनेक वचन आपण बदलतो, आपले पाठ असतात, त्याच्यासाठी काही नियम आहेत. पहा, आपण आतापर्यंत दुसरी, तिसरी, चौथी फक्त शब्द त्याचे एक वचन अनेक वचनी शब्द पाठ करायचो. काही शब्द आपल्याला तोंडी सांगता येतात, तेवढा आपल्याला अंदाज येऊन येऊन आपल्या बोली भाषेत वापरून आपल्याला समजतं. पण आता आपण या पुढचे नियम शिकताना लिंग प्रकार ह्या भागाचा वापर आपल्या वचन या घटकात करणार आहोत.
तुम्ही म्हणा लिंग आणि वचन हे दोन वेगवेगळे घटक कसं वापरणार, पण लिंग प्रकार त्याच्यानुसार आपल्याला वचनाचे प्रकार आणि कोणत्या शब्दाचं अनेक वचन कसं होणार याची खात्री करता येते पहा. मग आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग हे वर्गीकरण शिकलो. त्याचा उपयोग आता पाहू आपण कसा करायचा. लिंग प्रकार 3 आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. मग पुल्लिंग आपण कधी वापरतो, ज्या वेळेस त्या शब्दाच्या समोर तो हे सर्वनाम वापरले जाते, ते असतं पुल्लिंग. त्याच्यानंतर एखाद्या शब्दासमोर किंवा नामासमोर ज्यावेळेस ती हे सर्वनाम वापरलं जातं ते असतं स्त्रीलिंग. हे आपण शिकलो, पुरुषत्वाचा बोध होतो तो शब्द पुल्लिंग, ज्यातून स्त्री शब्दाचा स्त्रीत्वाचा बोध होतो तो शब्द स्त्रीलिंग. आणि पुल्लिंग स्त्रीलिंग नसताना ज्या शब्दापुढे ते हे सर्वनाम वापरले जाते त्याला म्हणतात नपुंसकलिंग. हे आपलं तोंडपाठ असतं पहा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पण आता यावर आधारित 5 ते 6 छोटे छोटे आणि अतिशय सोपे नियम आहेत. ते नियम पाहून आपण समजू शकतो आणि त्याचाच वापर आपण वचन या घटकासाठी करूया. आता पहा, आपण इथं नियम 1 असं म्हटलंय, त्यात एक मी 2 ओळींचं वाक्य लिहिलंय, त्याच्यात 2 शब्दांखाली अधोरेखित केलेलं आहे पहा. अधोरेखित केलं म्हणजे छोटी रेख मारली त्याच्या खाली. पहिला नियम आपल्याला काय सांगतो, सर्व पुल्लिंगी नामाची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. शब्द पहा, पुल्लिंगी या शब्दाखाली अधोरेखित केलं आणि सारखीच या 2च शब्दांखाली अधोरेखित केलं म्हणजे तेच त्या नियमाचा सार असतो महत्वाचा. त्याच्या खाली आपल्याला 3 शब्द दिलेत पहा, देव, नातू, माठ. मग आता त्यांचं लिंग आपल्याला आधी ओळखायचं. देव, तो देव. नातू, तो नातू. माठ, तो माठ. म्हणजे या सगळ्या शब्दांपुढं तो हे सर्वनाम वापरलं गेलं म्हणजे हे सर्व पुल्लिंगी शब्द आहेत. आपला पहिला नियम आपल्याला काय सांगतो, पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. म्हणजे जर शब्द पुल्लिंगी असेल तर त्याचं एकवचन आणि अनेकवचन हे सारखंच असतं, म्हणजे त्याच्या रूपात बदल होत नाही. देव, देव. एकवचनी एक असला तरी देव, जास्त असले तरी देव. नातू, एक असेल तरी नातू, जास्त असतील तरी नातू. माठ, आपल्या घरात पाण्याचा माठ असतो पहा, तो माठ पुल्लिंगी आला. मग आपण त्याचं अनेकवचन पण काय करणार, माठ. त्याला आपण माठे, माठ्या म्हणू शकत नाही, त्याचा अर्थ बदलतो. म्हणून ती वस्तू आहे, त्या वस्तूचं पुल्लिंग त्याचं एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखंच असणार. म्हणून एकवचनी असला तरी माठ, जास्त असतील तरी ते माठ. तो माठ जास्त असतील तर ते माठ होईल, पण शब्दाच्या रूपात बदल होत नाही. म्हणजे आपला पहिला नियम सांगतो, पुल्लिंगी नामाची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. त्यानंतर दुसरा नियम, ज्या ज्या शब्दांखाली रेष मारलेली असते त्यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आणि लक्षात घ्यायचंय. 2च ओळीचा नियम आहे पहा. आपण काय पाहिलं पहिल्या नियमात, पुल्लिंगी नामाची रूपे अनेकवचनी रूपे सारखीच असतात. पण थोडस पुढे जाऊन दुसरा नियम काय सांगतो, बहुतेक म्हणजे सगळ्यांनाही, बहुतेक म्हणजे बऱ्याचशा आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन करताना त्याचे अनेकवचनी रूप एकारांत होते. आकारांत, एकारांत या शब्दांची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. मग आता पहा, थोडक्यात सांगते, आकारांत म्हणजे काय, ज्या शब्दाच्या शेवटी काना आलेला असतो त्याला म्हणायचं आकारांत. पुल्लिंगी, मग आता पहा खाली 2 शब्द दिसतात आपल्याला, घोडा, कोल्हा. घोडा या शब्दाच्या शेवटी काना आलेला आहे, कोल्हा या शब्दाच्या शेवटी देखील काना आलेला आहे. मग हे दोन्ही आकारांत आणि पुल्लिंगी, तो घोडा, तो कोल्हा. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन करताना त्याचे अनेकवचनी रूप एकारांत होते. एकारांत म्हणजे काय, त्याच्या शेवटी एक मात्रा आलेला असतो. घोडा, घोडे. आकारांत डाचा डे झाला पहा. कोल्हा, कोल्हे. हाचा हे झाला, म्हणजे
आकारांतचा एकारांत झाला. हे आपला दुसरा नियम सांगतो. मग आता काही शब्द असे असतात पहा, बऱ्याच पुढच्या नियमात तुम्हाला हे वाचनात येणार आहे. अकारांत, आकारांत, इकारांत हा काय प्रकार असतो? हे शब्द वाचताना आपल्याला अवघड वाटतात. मग आपण काय करू तेच आपल्या सोप्या भाषेत पाहू. जर आपल्याला सांगितलं, तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसेल पहा, अकारांत म्हटलं का त्याच्या खाली अधोरेखित केलंय, त्याचा अर्थ काय? स्वरचिन्ह नाही. त्याच्या पुढच्या शब्दांखाली अधोरेखित केले, त्याच्यामुळे तुम्हाला ते लवकर लक्षात यायला सोपं जाईल. त्या वाक्यांचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. मग बघा, अकारांत म्हणजे काय? ज्या शब्दांच्या शेवटी स्वरचिन्ह नसतं, म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीच नसतं, तो अकारांत शब्द. आकारांत म्हणजे काय? ज्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना असतो, तो आकारांत म्हणजे त्याचा शेवट आ या स्वराने होतो. घोडा, कोल्हा या प्रकारे आकारांत शब्द त्याच्या शेवटच्या अक्षराला काना असतो. इकारांत म्हणजे काय? त्याच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी असते. नळी, वाटी. उकारांत शेवटच्या अक्षराला उकार असतो. एकारांत शेवटच्या अक्षरावर एक मात्रा असतो. वचनाचे नियम पाहताना हे शब्द आपल्याला वारंवार येणार. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत. मग आपण एकदा त्याचा जरी अर्थ समजून घेतला तरी आपल्याला पुढचे नियम समजायला सोपं जाणार. काना, वेलांटी, उकार आणि एक मात्रा, त्याच्यानुसार त्याचा शेवट ठरलेला असतो. त्याच्यानुसार नियम आहे पुढचा. त्यामुळे 5 शब्द आपल्याला समजले की पुढचं समजायला सोपं जाणार. आता पहा तिसरा नियम. पहिला नियम आपण काय पाहिला? पुल्लिंगी नामाची एकवचनी अनेकवचनी रूपे सारखीच असतात. थोडं पुढे जाऊन दुसरा नियम काय पाहिला की जर पुल्लिंगी शब्द असेल आणि तो जर आकारांत असेल, म्हणजे त्याच्या शेवटी काना असेल, तर अनेक वचन करताना त्याचा शेवट एकारांताने होतो, म्हणजे शेवटी एक मात्रा लागतो. मग आता पुढचा तिसरा नियम काय सांगतो पहा. आदरार्थी वापरल्या जाणाऱ्या नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. आदरार्थी म्हणजे काय? आपल्या घरात मोठी माणसं असतात पहा, कधी कधी पाहुणे येतात घरी, काहींना आपण आदराने नमस्कार करतो, आहो जावो घालून बोलतो, मानपान देतो. आपले वडील असतील, काका असतील, मामा असतील, बाहेरची आलेली मोठी व्यक्ती असतील, आपली घरात आई, आजी, मावशी असते, त्यांना आपण म्हणू शकतो अगं आई, अगं मावशी, अगं आजी. पण वडिलांना आपण म्हणतो का अरे पप्पा, अरे काका असं म्हणतो का आपण? नाही म्हणू शकत. किंवा आपल्याला ती सवय नसते. का नसते? कारण आपल्याला पहिल्यापासून सवय लावलेली असते की या व्यक्तींना आदराने बोलायचं असतं. मग या ज्या लोकांना आपण आदरार्थी शब्द वापरतो, बाबा, काका, मामा, दादा, म्हणजे आदरार्थी मोठ्या माणसांच्या समानासाठी जी शब्द वापरले जातात त्यांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. एक काका, 5 काका, तरी त्याचं रूप बदलत नाही. काका एक असेल तरी काका, 5 काका असले तरी काकाच. एक मामा असेल तरी एक मामा, 4 मामा. त्याचं अनेक वचन मामे असं होत नाही. एक मामा, अनेक मामा, म्हणजे आदरार्थी जे शब्द वापरले जातात त्याचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं. म्हणून तिसरा नियम सांगतो, आदरार्थी वापरल्या जाणाऱ्या नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. बाबा, बाबा, काका, काका, मामा, मामा, दादा, दादा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पुढचा नियम दिसतो पहा. नियम 4. दिलेला शब्द जर स्त्रीलिंगी आणि अकारांत असेल तर त्याचे अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होते. पहा, दिलेला शब्द स्त्रीलिंगी म्हणजे त्याच्या पुढे ती हे सर्वनाम लागतं पहा. मग अकारांत म्हणजे त्याच्या शेवटी स्वरचिन्ह लागत नाही, कुठलंही स्वरचिन्ह लागत नाही, तो शेवट त्याचा अने होतो फक्त, तर त्याचे अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होते. म्हणजे त्या स्त्रीलिंगी अकारांत शब्दाचे अनेक वचन करताना त्याच्या शेवटी काना किंवा वेलांटी येते. खाली 4 उदाहरणं आहेत पहा. माळ, चूक, गोष्ट, जात. हे शब्द आता कोणत्या लिंग प्रकारात बसतात? ती माळ, ती चूक, ती गोष्ट, ती जात. हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आले. मग आता पुढे पहा, अकारांत आहेत का?
अकारांत म्हणजे शब्दाच्या शेवटी काना मात्रा वेलांटी उकार काहीच झालेले नाही. माळ, चूक, गोष्ट, जात शेवटी कुठलाही काना मात्रा वेलांटी उकार आलेला नाही. मग अशा शब्दाचं स्त्रीलिंगी अकारांत शब्दाचं अनेक वचन करताना आ किंवा ई म्हणजे काना किंवा वेलांटी या दोन्ही रूपात त्याचं रूपांतर होतं. माळ, माळा, काना आला पा शेवटी. चूक, चुका, शेवटी काना आला म्हणजे आकारांत झालं. गोष्ट, गोष्टी, जात, जाती या ठिकाणी त्या दोन शब्दांचं अनेक वचन ई कारांत झालं. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन आकारांत किंवा ई कारांत होतं. पण जर त्याला काना मात्रा नसेल तर शेवटी. त्यानंतर पुढचा 5वा नियम. जर दिलेला शब्द स्त्रीलिंगी असेल आणि तो आकारांत, ईकारांत किंवा उकारांत असेल तर त्या शब्दाची एकवचनी व अनेक वचने रूपे बहुतांशी सारखीच असतात. या ठिकाणी बहुतांशी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे सर्वच्या सर्व नाही, पण बरेचसे शब्द. एखादा शब्द अपवाद असू शकतो. अपवाद म्हणजे काय? तो त्या नियमांमध्ये बसतो तरी पण तो त्या नियमांचं पालन करत नाही असा एखादा शब्द असतो, त्याला अपवाद म्हणतात. मग आता 5वा नियम काय सांगतो आपल्याला? जर दिलेला शब्द स्त्रीलिंगी असेल म्हणजे त्याला ती हे सर्वनाम लागत असेल आणि तो आकारांत, इकारांत किंवा उकारांत असेल म्हणजे त्याच्या शेवटी काना, वेलांटी, उकार असेल तर त्या शब्दाची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. म्हणजे त्याच्या एक वचन आणि अनेक वचनात बदल होत नाही. जसं आपण पहिला नियम पाहिला होता, पुल्लिंगी शब्दाचे नाम एकवचनी अनेक वचनी रूपे सारखीच असतात. नंतर स्त्रीलिंगीचा आपण नियम दुसरा पाहिला होता की जर तो अकारांत असेल तर त्याच्या शेवटी फक्त आ आणि ई येतो अनेक वचनात. मग आता यांनी काय सांगितलं, जर तुमचा शब्द स्त्रीलिंगी असेल पण त्याच्या शेवटी काना, वेलांटी, उकार यापैकी काहीतरी आलेला असेल तर त्याचं अनेक वचने रूपात बदल होताना शब्द बदलत नाही. खालील शब्द पहा. बालिका, विद्या, वधू, नारी. ती बालिका, ती विद्या, ती वधू, ती नारी. बालिका शेवटी काना आला म्हणजे आकारांत शब्द. विद्या शेवटी काना आला आकारांत शब्द. वधू शेवटी उकार आला म्हणजे उकारांत शब्द. नारी शेवटी वेलांटी आली म्हणजे इकारांत शब्द. मग आकारांत, इकारांत, उकारांत शब्दाचं स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन करताना त्याच्या रूपात बदल होत नाही. बालिका त्याचं अनेक वचन बालिका. विद्या अनेक वचनी रूप विद्या. वधू अनेक वचनी रूप वधूच. नारी त्याचं अनेक वचनी रूप नारीच राहणार. त्यानंतर पुढचा नियम काय सांगतो पहा आपल्याला. याला जोडून हा स्त्रीलिंगी शब्दाचाच पुढचा नियम सांगतो. आता यातले जे ई कारांत शब्द असतात त्यांनी 5व्या नियमात सांगितलं की ई कारांत शब्दाचं अनेक वचन तसंच राहतं, पण फक्त म्हटले की बहुतांशी. मग यातले काही शब्द असे असतात ई कारांत शब्दाचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी त्याचा ई जातो आणि या हे अक्षर येतं. आता काही शब्द पहा. नदी, ती नदी स्त्रीलिंगी आहे आणि ई कारांत म्हणजे शेवटी वेलांटी आलेली आहे. बी, टीव्ही स्त्रीलिंगी शब्द आणि वेलांटी आहे. टाळी, ती टाळी शेवटी वेलांटी आलेली आहे. मग स्त्रीलिंगी ई कारांत शब्द आहेत त्याचं अनेक वचन करताना शेवटी या आलं. पहा त्याच्या पुढं नदी त्याचं अनेक वचन काय होतंय? नद्या. बी त्याचं अनेक वचन बिया. टाळी त्या शब्दाचं अनेक वचन टाळ्या. म्हणजे या शब्दांचे अनेक वचन करताना शेवटी या हे अक्षर येतं. असे खूप शब्द आहेत पहा, आपल्याला ते सापडतात. पण नियम माहित असला की आपण ते एकदा जरी वाचले तरी आपले ते पाठ होत जातात. नंतर पुढे काय सांगतात? उ कारांत शब्दाचे अनेक वचन करताना शेवटी वा हे अक्षर येते. याच पद्धतीने सासू, ती सासू स्त्रीलिंगी शब्द पण शेवटी उकार. जळू याच शेवट उकार. जाऊ तो पण शेवटी उ आला म्हणजे उकाराचंच रूप ते.
सासू त्याचं अनेक वचनी रूप सासवा. जळू त्याचं अनेक वचनी रूप जळवा. जाऊ त्याचं अनेक वचनी रूप जावा. म्हणजे ह्या उकारांत शब्दाचं अनेक वचन करताना शेवटी वा आला आणि ई कारांत शब्दांचं अनेक वचन करताना शेवटी या आला. आता पुढचा नियम आपण सुरुवातीला पाहिलंच की लिंग प्रकारावर आधारित आपण नियम बघतोय. आपण पुल्लिंगी शब्दाचे नियम पाहिले. जर पुल्लिंगी शब्द एकवचनी असेल आणि त्याच्या शेवटी वेलांटी उकार काही नसेल तर त्यात बदल होत नाही, तो तसाच राहतो. पण जर त्याच्या शेवटी काना किंवा वेलांटी आले तर त्यात रूपात बदल होतो. काना असेल तर आ ई किंवा उ होतो. नंतर स्त्रीलिंगी शब्दाचे 2 नियम पाहिले आपण. आता नपुंसकलिंगी शब्दाचे नियम पाहू आपण. मग आता नपुंसकलिंगी शब्दाचे अनेक वचन करताना अकारांत व उकारांत शब्द एकारांत होतात. अकारांत म्हणजे त्याच्या शेवटी काना मात्रा वेलांटी उकार काहीच नसतो आणि उकारांत म्हणजे त्याच्या शेवटी उकार असतो. मग अशा शब्दांचं अनेक वचन करताना शेवटचा शब्द त्यावर एक मात्रा येतो म्हणजे एकारांत होतात. पहा, रान, लिंबू, पान, झाड हे सर्व 4ही शब्द नपुंसकलिंगी आहेत. म्हणजे त्याच्या पुढे ते हे सर्वनाम आपण वापरतो. रान ते रान, लिंबू ते लिंबू, ते पान, ते झाड. मग याचं अनेक वचन काय? आणि या 4ही शब्दांच्या शेवटी रान, पान, झाड याच्या शेवटी काहीच नाही वेलांटी उकार, म्हणजे हे अकारांत शब्द आहे. आणि लिंबू याच्या शेवटी उकार आहे, म्हणजे हा उकारांत शब्द आहे. मग आपला नियम काय सांगतो? अकारांत व उकारांत नपुंसकलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन एकारांत होतं. मग रान, राणे, पान, पाने, लिंबू, लिंबे, झाड, झाडे. अशा पद्धतीने आपण सोपे सोपे अतिशय 6 नियम पाहिले पहा. मग अकारांत आणि उकारांत नपुंसकलिंगी आपण शब्द पाहिले, त्याच्या शेवटी एक मात्रा येतो. आणि जर शब्दालाच एक मात्रा असेल तर नपुंसकलिंगीचा पुढचा नियम काय सांगतो आपल्याला? एकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेक वचनी रूपे ई कारांत होतात. म्हणजे काय? जर शब्द नपुंसकलिंगी असेल आणि त्याच्या शेवटी एकारांत म्हणजे त्याला शेवटी एक मात्रा असेल तर त्याचं अनेक वचनी रूप करताना एक मात्रा जातो आणि त्या ठिकाणी वेलांटी येते पहा. म्हणजे एकारांताचा ई कारांत होतो. तळे, मडके, केळे हे 3 शब्द आपल्याला दिसतात. मग ते कोणत्या लिंगात बसतात? ते तळे, ते मडके, ते केळे हे सर्व शब्द नपुंसकलिंगी आहेत. मग आपला नियम सांगतो की त्यांचा एकारांताचा ई कारांत होतो, म्हणजे एक मात्रा जाऊन वेलांटी येणार. मग तळे या शब्दाचं अनेक वचन काय होणार? तळी. मडके या शब्दाचं अनेक वचन मडकी. केळे या शब्दाचं अनेक वचन केळी. एकारांत नपुंसकलिंगी नामाची अनेक वचनी रूपे ई कारांत होतात. हा पुढचा सोपा नियम. आता हे जे आपण नियम शिकलो त्या नियमांचे आपण परत रिव्हिजन पुन्हा सराव करू आणि सराव करता करता पुन्हा आपण त्या अनेक शब्दांचं अनेक वचन त्या नियमाप्रमाणे करूया. म्हणजे तुम्हाला ते नियम पण आठवणार आणि शब्दांचं अनेक वचन करायला पण सोपं जाणार. किंबहुना तुम्हाला हे शब्द येतात अनेक वचन करताना. बघा, आता पहिल्या लाईनला 4 शब्द दिसतात. दिवस, देश, कवी, वाघ. प्रथम या शब्दांचं आपण लिंग पाहू. तो दिवस, तो देश, तो कवी, तो वाघ. अकारांत म्हणजे याच्या शेवटी कारा मात्रा वेलांटी नाही. पुल्लिंगी हे शब्द पुल्लिंगी आहेत. दुसरा टप्पा पहा. लाडू, सैनिक, खडू, बैल. यातले सैनिक आणि बैल हे 2 शब्द अकारांत आहेत, म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षराला कुठलंही स्वरचिन्ह नाही. पण लाडू आणि खडू या दोघांना शेवटी उकार आहे पहा. आपला पहिला नियम आपल्याला काय सांगतो? सर्व पुल्लिंगी नामांची, हे सगळे पुल्लिंगी आहेत.
तो लाडू, तो सैनिक, तो खडू, तो बैल. आणि ह्या टप्प्यातले पण तो दिवस, तो देश, तो कवी, तो वाघ, हे सर्व शब्द पुल्लिंगी आहेत. ह्या शब्दांचं पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. हा आपला पहिला नियम, म्हणजे त्यात बदल होत नाही. मग दिवस अनेक वचन दिवस, देश एक असेल तरी देश, अनेक असतील तरी देश. कवी अनेक वचनी शब्द कवी. वाघ एक दिसला तरी वाघ, चार आले तरी वाघ, वाघ वाघ. लाडू जास्त असतील तरी लाडू. सैनिक सैनिकच. खडू अनेक वचनी पण खडू. बैल अनेक वचनी शब्द बैल. म्हणजे पुल्लिंगी नामाची एक वचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. त्या नियमाला अनुसरून या शब्दात बदल झालेला नाही. त्यानंतर पुढचे शब्द पाहू. कागद, उंदीर, भाऊ, शिक्षक. तो कागद, तो उंदीर, तो भाऊ, तो शिक्षक. सगळे पुल्लिंगी शब्द आहेत पहा. आणि त्याच्या शेवटी कुठलंही स्वरचिन्ह नाही. तो सुतार, तो कामगार, तो चित्रकार, तो डोंबारी. डोंबरची शेवटी वेलांटी आलेली फक्त. बाकी सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. पुल्लिंगी शब्दाची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. ह्या नियमाप्रमाणे या पुढील शब्दांचं अनेक वचन करताना त्या शब्दात बदल झालेला नाही. कागद कागद, उंदीर उंदीर, भाऊ भाऊ, शिक्षक शिक्षक. अनेक वचन करताना शब्द तसाच राहिला, कुठलाच बदल झाला नाही. सुतार सुतार, कामगार कामगार, चित्रकार चित्रकार, डोंबारी डोंबारी. पुल्लिंगी नामाची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. हा नियम यातून आपल्याला समजतो. पुढचे शब्द पाहू. आपण पुल्लिंगी शब्दांचा दुसरा नियम पाहिला होता पहा. आता पहा, शब्द वाचू आधी आपण पहिल्या टप्प्यातले. रस्ता, रेडा, काटा, कुत्रा. बोका, फळा, भाला, महिना. काय दिसतं बरं आपल्याला या ठिकाणी फरक? या सगळ्या शब्दांच्या शेवटी काना आलेला आहे. काना म्हणजे आकारांत शब्द आहेत. आपला दुसरा नियम काय सांगतो आपल्याला? आकारांत शब्दाचं अनेक पुल्लिंगी आकारांत शब्दाचं अनेक वचन होताना त्याच्या शेवटी एकारांत शब्द येतो. एकारांत म्हणजे कान्याचा एक मात्रा होतो थोडक्यात. रस्ता, रेडा, काटा, कुत्रा. तो रस्ता, तो रेडा, तो काटा, तो कुत्रा. तो बोका, तो फळा, तो भाला, तो महिना. हे सगळे शब्द पुल्लिंगी आले आणि सगळ्या शब्दांच्या शेवटी काना आलेला आहे. मग पहा, तुम्हाला समोर दिसल ज्यांचं आणि त्या सगळ्या शब्दांचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी एक मात्रा दिसतोय. रस्ता, रस्ते, रेडा, रेडे, काटा, काटे, कुत्रा, कुत्रे, बोका, बोके, फळा, फळे, भाला, भाले, महिना, महिने. आकारांत पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन करताना त्यात बदल होऊन तो एकारांत शब्द होतो. जे थोडक्यात सांगायचं तर कान्याऐवजी एक मात्रा येतो. पुढचा शब्द पहा, याच नियमात बसणारे. ससा, आंबा, राजा. तो ससा, तो आंबा, तो राजा. तो महिना, तो लांडगा, तो पिंजरा. मग हे सगळे शब्द पुल्लिंगी आणि आकारांत, म्हणजे सगळ्यांच्या शेवटी काना दिसतोय पहा आपल्याला. ससा, आंबा, राजा, महिना, लांडगा, पिंजरा. सगळ्या शब्दांच्या शेवटी काना आला आणि सगळे शब्द पुल्लिंग या गटात बसतात. त्याचं अनेक वचन करताना त्याचा काना जाऊन त्याचा शेवटी एक मात्रा होतो. पहा, ससा, ससे, आंबा, आंबे, राजा, राजे, महिना, महिने, लांडगा, लांडगे, पिंजरा, पिंजरे. सोप्या पद्धतीने सांगायचं तर पुल्लिंगी शब्द असल्यामुळं त्याला काना आल्यामुळं काना गेला आणि एक मात्रा आला. आकारांतच एकारांत रूप झालं. पुढे आता आपण स्त्रीलिंगी शब्दाचे नियम पाहिले. आता त्यावर बसणारे शब्द आपण पाहू. पहा, वाट, लाट, खाट, धार. पहिल्या गटातले शब्द पहा.
मग ते कोणत्या लिंग प्रकारात बसतात? ती वाट, ती लाट, ती खाट, ती दाळ. स्त्रीलिंगी शब्दाचं अकारांत असतील अनेक वचन करताना त्याचा शेवट आकारांत किंवा इकारांत होतो. म्हणजे एकतर काना येतो किंवा वेलांटी येते. मग वाट, वाटा, लाट, लाटा, खाट, खाटा, धार, धारा. एकवचनी शब्दात या कुठल्याही शब्दाला शेवटच्या अक्षराला स्वरचिन्ह नव्हतं, पण अनेक वचन होताना त्याच्या शेवटी काना दिसतो पहा. वाटा, लाटा, खाटा, धारा सगळ्यांच्या शेवटी काना आलेला आहे. पुढचा टप्पा पहा. बहीण, मैत्रीण, सहल, घागर. ती बहीण, ती मैत्रीण, ती सहल, ती घागर. सगळे स्त्रीलिंगी शब्द. शेवटच्या अक्षराला कुठलंही स्वरचिन्ह नाही. मग याचं अनेक वचन होताना सगळ्यांच्या शेवटी आपल्याला वेलांटी आलेली दिसते. म्हणजे आकारांत झालं किंवा इकारांत अनेक वचन झालं. बहीण, बहिणी, मैत्रीण, मैत्रिणी, सहल, सहली, घागर, घागरी. या दोन्ही गटातल्या शब्दांचं स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन करताना कुठलेही स्वरचिन्ह ज्याला नसताना त्याचं आकारांत आणि इकारांत शब्दात रूपांतर झालेलं आपल्याला दिसते. हा आपला स्त्रीलिंगी शब्दांचा दुसरा नियम. त्याच पद्धतीने पुढचे शब्द पहा. वीट, माळ, जीभ, चूक. त्याचा लिंग प्रकार कोणता? ती वीट, ती माळ, ती जीभ, ती चूक. म्हणजे याच्या शेवटी कुठलंही स्वरचिन्ह नाही, सगळे स्त्रीलिंगी गटातले शब्द आहेत. मग त्याचं अनेक वचन पाहू. वीट, विटा, माळ, माळा, जीभ, जिभा, चूक, चुका. सगळ्या शब्दांचं अनेक वचन आकारांत झालं. पुढचा टप्पा पहा. भिंत, विहीर, वाघीण, गंमत. ती भिंत, ती विहीर, ती वाघीण, ती गंमत. सगळे स्त्रीलिंगी शब्द आले. सगळ्या शब्दांच्या शेवटी कुठलंही स्वरचिन्ह नाही, म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाही. मग याचं अनेक वचन करताना शेवटचे शब्द इकारांत झालेत पहा. स्त्रीलिंगी एकवचनी अकारांत शब्दाचं अनेक वचन करताना आकारांत किंवा इकारांत होतं. पहिल्या गटात आकारांत झाले, आता इकारांत दिसतात. सगळ्या शब्दांना वेलांटी दिसते पहा चारी पण, म्हणजेच इकारांत झाले. भिंत, भिंती, विहीर, विहिरी, वाघीण, वाघिणी, गंमत, गमती. हा आपला स्त्रीलिंगी शब्दाचा नियम. त्यानुसार जुळणारे हे शब्द आपण पाहिले. आता काही स्त्रीलिंगी शब्दांचे आकारांत, विकारांत, उकारांत असतील तर त्याच्या अनेक वचनी रूपात बदल होत नाही. हा आपण स्त्रीलिंगी शब्दाचा पुढचा नियम पाहिला. मग ज्यावेळेस त्याच्या शेवटी स्वरचिन्ह नसतं त्यावेळेस त्याला काना किंवा वेलांटी आली. पण जर त्याला काना असेल किंवा वेलांटी उकार असतील तर त्या शब्दात बदलच होत नाही. हा त्यापेक्षा सोपा नियम. विचारच करायचा नाही आपल्याला, जसाच तसा शब्द लिहायचा आहे. पहा. कन्या, दिशा, शाळा, घंटा. ती कन्या, ती दिशा, ती शाळा, ती घंटा. सगळे स्त्रीलिंगी शब्द आणि सगळ्यांच्या शेवटी काना दिसतो पहा. पुढं दुसऱ्या टप्प्यात पहा. भाषा, शंका, माता, लेखिका. ती भाषा, ती शंका, ती माता, ती लेखिका. हे पण स्त्रीलिंगी शब्द आले आणि सगळ्यांच्या शेवटी काना आलेला दिसतो. म्हणजे हे 8ही शब्द आकारांत आहेत. आकारांत म्हणजे शेवटी काना आलेले शब्द. मग याचं अनेक वचन करताना त्याच्या रूपात कुठलाही बदल होत नाही, म्हणजे त्याचं एकवचनी आणि अनेक वचनी रूप तीच राहत. कन्या या शब्दाचं अनेक वचन कन्या. दिशा अनेक वचनी रूप दिशा. शाळा, शाळा. घंटा, घंटा. एकवचनी मध्ये जो शब्द असतो तोच अनेक वचनी रूपात राहतो. भाषा त्याचा अनेक वचनी रूप भाषा. शंका, शंका. माता एक असेल तरी माता, 4 असेल तरी माता. म्हणजे एकवचनी आणि अनेक वचनी रूप सारखं. लेखिका, लेखिका. सोपा नियम. स्त्रीलिंगी शब्दाच्या आकारात, इकारांत किंवा उकारांत शब्द असतील तर त्याचं बहुतांशी शब्दांचं अनेक वचनी रूप हे तसंच्या तसंच राहतं. त्या नियमाला अनुसरून हे शब्द आहेत.
पुढचे शब्द पहा, त्याच नियमात बसणारे. पूजा, मैना, सभा, आज्ञा कोणत्या लिंग प्रकारात बसतात? ती पूजा, ती मैना, ती सभा, ती आज्ञा सगळे स्त्रीलिंगी शब्द आणि त्याच्या शेवटी काना आलेला आहे. काना आला शेवटी म्हणजे ते शब्द आकारांत. पुढच्या टप्प्यात पहा, गायिका, नायिका, विधवा, शिक्षिका. ती गायिका, ती नायिका, ती विधवा, ती शिक्षिका हे सगळे शब्द पण स्त्रीलिंगी आणि त्या सगळ्यांच्या शेवटी काना आलेला आहे. आपला नियम आपल्याला सांगतो, स्त्रीलिंगी शब्द आकारात, इकारात किंवा उकारात असेल तर त्याच्या अनेक वचनी रूपात बदल होत नाही, तो शब्द तसाच राहतो. मग पहा, पूजा त्याचा अनेक वचनी रूप पूजा, मैना अनेक वचनी रूप मैना, सभा अनेक वचन सभा, आज्ञा अनेक वचनी आज्ञा, गायिका अनेक वचन गायिका, नायिका अनेक वचनी रूप नायिका, विधवा विधवा, शिक्षिका एक असल्या तरी शिक्षिका, शाळेत 4 असल्या तरी त्या सगळ्या शिक्षिकाच, त्याच्या अनेक वचनी शब्दात बदल होत नाही. हाच आपला नियम सांगतो, स्त्रीलिंगी शब्दाचं आकारात, इकारात, उकारात असेल तर त्याच्या अनेक वचनात बदल होत नाही. पुढचा शब्द आपण एक छोटा नियम पाहिला होता पहा, त्या खाली पहिल्या टप्प्यातले शब्द वाचा. रजई, चटई, काठी, वाडी. स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन करताना काही शब्द असे असतात त्याचा ई शेवटी ई असेल किंवा ई कारांत अक्षर असेल तर ते जाऊन त्याच्याऐवजी त्याचा या हे अक्षर तिथे येतं. पहा, या नियमातले अनुसरून शब्द पहा खाली. रजई अनेक वचनी रूप रजया, चटई, काठी, वाडी, बाई, सुई, भाकरी, आई हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत पहा. ती रजई, ती चटई, ती काठी, ती वाडी, ती बाई, ती सुई, ती आई, ती भाकरी सगळे स्त्रीलिंगी शब्द त्याच्या शेवटी ई आलेला आहे. त्याचं अनेक वचन करताना ई जातो आणि त्या ठिकाणी या येतो पहा, या हे अक्षर येतं. रजई रजया, चटई चटया, काठी काठ्या, वाडी वाड्या, बाई बाया, सुई सुया, आई आया, भाकरी भाकऱ्या. ई गेला आणि या आला, सोपा नियम. त्यानंतर पुल्लिंगी स्त्रीलिंगी नियम आणि नियमावर आधारित शब्द आपण पाहिले. आता त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसतील नपुंसकलिंगी शब्द. आता आपण तो पण नियम पाहिला. आता आपण पहिल्या टप्प्यातले शब्द वाचूयात. दार, नख, हाड, बोट. ते दार, ते नख, ते हाड, ते बोट हे 4ही शब्द नपुंसकलिंगी आहेत आणि अकारांत आहेत, म्हणजे त्याच्या शेवटी कुठलंही स्वरचिन्ह आलेलं नाही. नपुंसकलिंगी अकारांत किंवा उकारांत म्हणजे कुठलंही स्वरचिन्ह नसेल किंवा उकार असेल तर त्याचं अनेक वचन करताना ते शब्द एकारांत होतात, म्हणजे शेवटच्या शब्दावर एक मात्रा येतो. एकारांत म्हणजे एक मात्रा. बघा, दार अनेक वचनी रूप दारे, नख नखे, हाड हाडे, बोट बोटे. या एक वचनी शब्दाला कुठलं स्वरचिन्ह नाही पण अनेक वचन होताना त्यावर एक मात्रा आलेला दिसतो, म्हणजे अकारांत एक वचनी शब्दाचं नपुंसकलिंगी अकारांत एक वचनी शब्दाचं अनेक वचन करताना एक मात्रा येतो, म्हणजे एकारांत झाले. पुढच्या टप्प्यात पहा, लेकरू, पाखरू, वासरू, कोकरू. ते लेकरू, ते पाखरू, ते वासरू, ते कोकरू. नपुंसकलिंगी शब्द पण शेवटी उकार आला, सगळ्यांच्या शेवटी र ला उकार आलेला आहे. मग अशा वेळी त्याचं अनेक वचन करताना उकार जातो आणि त्याऐवजी त्याची जागा एक मात्रा घेतो, म्हणजे तो शब्द एकारांत होतो. लेकरू त्याचं अनेक वचन लेकरे, पाखरू पाखरे, वासरू वासरे, कोकरू कोकरे. हा आपला नपुंसकलिंगी शब्दाचा नियम. अकारांत किंवा उकारांत एक वचनी शब्द असेल, नपुंसकलिंगी असेल तर त्याचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी एकारांत शब्द येतो, म्हणजेच आपल्या भाषेत त्याच्या डोक्यावर एक मात्रा येतो.
त्यानंतर याच नियमात बसणारे पुढचे शब्द. फूल, शेत, गाव, मत कोणत्या लिंग प्रकारात बसतात? ते फूल, ते शेत, ते गाव, ते मत. ते लावला म्हणजे नपुसकलिंगी शब्द. पुढच्या टप्प्यात पहा. माकड, मंदिर, झाड, खत. ते माकड, ते मंदिर, ते झाड, ते खत. हे सगळे नपुसकलिंगी शब्द आले. मग आपला नियम काय सांगतो? त्याचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी एक मात्रा येणार. येतोय का पहा. फूल, फुले, शेत, शेते, गाव, गावे, मत, मते, माकड, माकडे, मंदिर, मंदिरे, झाड, झाडे, खत, खते. नपुसकलिंगी अकारांत शब्दाचं अनेक वचन करताना तो शब्द एकारांत होतो. म्हणजेच त्याच्या शेवटी एक मात्रा आलेला आहे. सगळ्या अनेक वचनी शब्दात तुम्हाला एक मात्रा दिसतोय. पुढे पहा. गाणे, खेडे, नाणे. ते गाणे, ते खेडे, ते नाणे. हे तीनही शब्द कोणत्या लिंग प्रकारात आले? ते आले म्हणजे नपुसकलिंगी. मग त्याचं अनेक वचन करताना पुढचा नियम सांगतो. एकारांत शब्दाचं इकारांत होतं. म्हणजेच एक मात्रा जातो आणि वेलांटी येते. पहा. गाणे, गाणी. मात्रा गेला, वेलांटी आली. एकारांताचं इकारांत. खेडे, खेडी. मात्रा गेला, वेलांटी आली. एकारांताचं अनेक वचनी इकारांत झालं. नाणे, नाणी. एकारांत शब्दाचं अनेक वचनी रूप इकारांत झालं. पण आता काही शब्द असे आहेत की त्याला आपण अपवाद म्हणतो. म्हणजे त्या लिंग प्रकारच्या नियमात बसतात, पण त्याचं अनेक वचन त्या पद्धतीने होत नाही. तर हे पुढील शब्द आहे पहा. ते पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगी बसतात. त्या नियमानुसार अजून बसतात, पण तरी त्याचं अनेक वचन त्या नियमाप्रमाणे बदलत नाही. असे शब्द कोणते? दासी, दासी, देवी, देवी, युवती, युवती, दृष्टी, दृष्टी, बाजू, बाजू, वस्तू, वस्तू, वाळू, वाळू, झाडू, झाडू, वधू, वधू, सोने, सोने. यातले काही शब्द पुल्लिंगी आहेत, स्त्रीलिंगी आहेत, नपुसकलिंगी आहेत. त्यांचे नियम 6 आपण पाहिले, पण ते 6 नियमात बसून सुद्धा त्या नियमाप्रमाणे यांच्यात बदल होत नाही, म्हणून याला अपवाद मानायचं. मग असे ठराविक शब्द आहेत की त्यांच्यात एक वचनी आणि अनेक वचनी रूपात नियमाप्रमाणे बदल होत नाही, म्हणून त्याला अपवाद म्हणतात. आता यावर सरावासाठी आपण काही प्रश्न पाहू. आता खालचा प्रश्न वाचा. निश्चितपणे अनेक वचनी शब्द शोधा. 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. शाळा, मळा, कळा, गोळा. आता एक वचनी कोणता, अनेक वचनी कोणता? शाळा. आकारांत ती शाळा, स्त्रीलिंगी शब्द. त्याच्या एक वचनी अनेक वचनात बदल होत नाही. ती शाळा, त्या शाळा. म्हणजे हा शब्द अनेक वचनी असेल, पण एक वचनी पण असू शकतो. आपल्याला विचारलं निश्चितपणे अनेक वचनी. मळा, तो मळा. आता तो मळा हा पुल्लिंगी शब्द आला. आपला नियम सांगतो पुल्लिंगी शब्द आणि त्याच्या शेवटी जर काना असेल तर अनेक वचन करताना कानाजातून मात्रा येतो. म्हणजे मळा या शब्दाचं अनेक वचन होणार मळी. त्याचप्रमाणे चौथा शब्द गोळा, तो गोळा. दुसऱ्या शब्दातच तो बसतो, तो गोळा. त्याच्या शेवटी काना आल्यामुळे अनेक वचन करताना त्याचा एक मात्रा होणार, तो गोळा. अनेक वचनी गोळे असा शब्द होईल. मग राहिला शब्द तिसरा कळा, कळा. आता एक आहे की अनेक आहे आपल्याला माहित नाही, पण आपण त्याचे एक वचनी अंदाज घेऊन बघायचं. याचे एक वचन काय होईल? किंवा कळा हा शब्द कशाचा अनेक वचन होतो? कळ. कळ हा शब्द आहे पहा, ती कळ. तिचं अनेक वचन झालं कळा. म्हणून या ठिकाणी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा कळा. पर्याय क्रमांक 3. नंतर पुढचा शब्द पहा. वचनानुसार विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे काय? वेगळा. वचन प्रकारानुसार आपल्याला 2 प्रकार माहिती आहेत, एक वचन, अनेक वचन. मग यातला त्यांनी विसंगत शब्द म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकच पर्याय निवडायचा, जो वेगळा आहे. माठ, ओठ, काठ, गाठ. मग आता वचनानुसार विसंगत म्हणजे आपल्याला याचे लिंग प्रकार पाहू आपण. तो माठ,
ते ओठ किंवा तो ओठ, एक असेल तर तो ओठ, जास्त असेल तर ते ओठ. काठ, तो काठ. गाठ, ती गाठ. म्हणजे माठ, ओठ, काठ हे पुल्लिंगी शब्द आहेत पहा. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी अकारांत असेल तर त्याचं अनेक वचन पण तेच राहणार. म्हणजे माठचं अनेक वचन माठ, ओठचं अनेक वचन ओठ, काठचं अनेक वचन काठ. हे एक वचनी पण आहेत आणि अनेक वचनी पण आहेत. बघ गाठ हा शब्द पहा, ती गाठ. पण गाठ या शब्दाचं अनेक वचन वेगळं होतं पहा, गाठी. मग माठ, ओठ, काठ हे एक वचनी अनेक वचनी दोन्ही गाठात बसतात. ते अनेक वचनी पण असू शकतात, पण गाठ हा निश्चितपणे एक वचनी शब्द आहे, म्हणून वेगळा पर्याय गाठ. पुढील शब्द पहा, एक वचनी शब्द शोधा. आपण पर्याय वाचूया. मडकी, फडकी, दोडकी, खिडकी. आता यातले एक वचनी शब्द पहा. या शब्दांचा आपल्याला अनेक वचन एक वचन आपण आपल्या मनाने त्यात बदल करून पाहायचंय. याचा अंदाज लावून आपण काय नियम शिकलो. मडकी म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे हा अनेक वचनी शब्द आहे. फडकी एकापेक्षा जास्त आहेत, अनेक वचनी शब्द. दोडके, दोडकी. पुन्हा आपण शब्द पाहू. मडकी, मडके, मडकी. फडके, फडकी. दोडके, दोडकी. मग या नियमात न बसणारा शब्द खिडकी. खिडकी, खिडकी असं होत नाही. खिडकी हा एक वचनी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचन करताना खिडक्या असं होतं, म्हणजे ई जातो आणि त्या ठिकाणी या येतो. आपण तो नियम पाहिला. स्त्रीलिंगी इकारांत शब्दाचा ई ऐवजी या होतो. ते शब्द आपण पाहिले. मग त्यात खिडकी याचं अनेक वचन खिडक्या, म्हणजे खिडकी हा या ठिकाणी एक वचनी शब्द आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर. पुन्हा वचनानुसार विसंगत शब्द ओळखा, म्हणजे वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा. आपण 4 पर्याय वाचूयात. विटा, लाटा, काटा, खाटा. विटा शब्द वाचून आपल्याला कळतं ह्या जास्त आहेत, म्हणजे हा अनेक वचनी शब्द झाला. लाटा एकापेक्षा जास्त आल्या. लाटा ऐकूनच कळतं ह्या जास्त आहेत. एक वीट जास्त विटा. एक लाट जास्त असेल तर लाटा. याच नियमात बसणारा चौथा शब्द खाटा. एक असेल तर खाट, जास्त असतील तर खाटा. विटा, लाटा, खाटा. म्हणजेच वीट, लाट, खाट. वीट, विटा, लाट, लाटा, खाट, खाटा. स्त्रीलिंगी शब्द, त्याचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी आ आला, म्हणजे आकारांचा झाला. पण तिसरा शब्द ह्या नियमापासून वेगळा बसतो पहा, काटा. तो काटा. तो पुल्लिंगी शब्द आहे. जर त्याचं अनेक वचन केलं तर काटे असा वेगळा शब्द होतो. म्हणजे काटा हा निश्चितपणे एक वचनी शब्द आहे. आणि विटा, खाटा, लाटा हे तीनही शब्द अनेक वचनी येतात. पण हे अनेक वचनी शब्द आणि पर्याय क्रमांक 3 हा शब्द एक वचनी येतो, म्हणून वचनानुसार विसंगत म्हणजे वेगळा असणारा शब्द काटा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे. या पुढच्या प्रश्नातला वेगळा शब्द ओळखा. लाडू, खडू, कोकरू, झाडू. आता आपण याचा लिंग प्रकार पाहू. तो लाडू, तो खडू, ते कोकरू, तो झाडू. लाडू, तो लाडू. आपल्या पुल्लिंगी शब्दाच्या नियमाप्रमाणे लाडू या शब्दाचं अनेक वचन लाडूच राहणार. खडू या शब्दाचं अनेक वचन खडू राहणार. झाडू या शब्दाचं अनेक वचन झाडू राहणार. पुल्लिंगी उकारांत शब्दाचं अनेक वचनी रूप त्याच प्रकारात राहतं. पण कोकरू हा शब्द आहे पहा, ते कोकरू नपुंसकलिंगी शब्द आणि अकारांत किंवा उकारांत असेल तर त्याचं अनेक वचन करताना एकारांत होतो, म्हणजे शेवटी एक मात्र येतो. मग कोकरू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? कोकरे असं होईल पहा. लाडू, खडू, झाडू हे पुल्लिंगी शब्द एका गटात बसतात. ते एक वचन आणि अनेक वचनात सारखेच असतात. पण कोकरू हा एक वचनी शब्द आहे, निश्चितपणे एक वचनी आहे. त्याचं अनेक वचनी रूपात बदल होताना त्याचं अनेक वचनी रूप कोकरे असं होणार. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा शब्द हा पर्याय या ठिकाणी बरोबर येतो. आता पुढील शब्दात अनेक वचनी शब्द ओळखा. आपण पर्याय वाचूयात. सासू, पिसू, अश्रू, पाखरू. सासू त्याचं अनेक वचनी रूप काय होईल? सासवा, म्हणजे हा या ठिकाणी एक वचनी शब्द आहे. पिसू, पिसवा, म्हणजे सासू आणि पिसू.
हे एकच वचनी शब्द आहेत. अश्रू, पाखरू. या ठिकाणी पाखरू हे निश्चितपणे एक आहे पहा. त्याचं अनेक वचनी रूप पाखरे होणार. मग सासू, पिसू, पाखरू हे शब्द निश्चितपणे एक वचनी आहेत. त्याचं अनेक वचनी रूप वेगळं येतं. पण तिसरा पर्याय अश्रू. अश्रूचा अनेक वचनी शब्द आणि एक वचनी शब्द सारखाच असतो. त्याच्यात बदल होत नाही. म्हणून तो एक वचनी पण असेल आणि अनेक वचनी पण असेल. बाकीचे 3 शब्द एक वचनी, पण अश्रू हा शब्द अनेक वचनी गटात सुद्धा बसतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर. आता पुढील शब्द आहेत पहा, त्यांचं वचन बदला. पान, नळ, उंट, पुत्र, झाड. झाकण, पेन, बैल, वाडा, चमचा. पत्रा, पुतळा, रोप, वेली, पिसू. याचं अनेक वचन काय येणार हे आपल्या नियमाप्रमाणे पाहायचं. ते पान, ते झाकण. पान, पाने. नळ, नळे. उंट, उंट. पुत्र, पुत्र. झाड, झाडे. झाकण, झाकणे. पेन, पेन. बैल, बैल. वाडा, वाडे. चमचा, चमचे. पत्रा, पत्रे. पुतळा, पुतळे. रोप, रोपे. वेली, वेल. पिसू, पिसवा. या ठिकाणी पुल्लिंगी शब्द पहा कोणते. तो नळ, तो पुत्र, तो पेन, तो बैल, तो चमचा, तो पत्रा, तो पुतळा. या पुल्लिंगी शब्दांचं एक वचनी अनेक वचनी रूप सारखंच आहे. आणि जर त्याच्या शेवटी काना असेल तर त्याचा एक मात्रा झालेला आहे पहा. नंतर स्त्रीलिंगी शब्द पहा. वेली. वेली हा अनेक वचनी शब्द या ठिकाणी वेगळा दिसतो, पण त्याचे एक वचनी शब्द वेल आहे. पिसू, पिसवा. मग नपुंसकलिंगी शब्द पहा. ते पान, ते झाड, ते झाकण, ते रोप. या शब्दांचं अनेक वचनी रूप होताना त्यावर बरोबर एक मात्रा आलेला दिसतो. पाने, झाडे, झाकणे, रोपे बरोबर एक अनंत शब्द झाले आहे. हे आपण आपल्या नियमानुसार पाहिले. आता पुढचा प्रश्न काय विचारतो आपल्याला, उभयवचनी शब्द ओळखा. उभयवचनी म्हणजे एक वचन आणि अनेक वचन दोन्ही गटात बसणारा, म्हणजे त्याचे एक वचन आणि अनेक वचन सारखंच. टोळी, गोळी, मोळी, कुळी. टोळीचं अनेक वचन काय, टोळ्या. गोळीचे शब्दाचं अनेक वचन गोळ्या. मोळीचं अनेक वचन मोळ्या. म्हणजे या 3 शब्दाचा एक वचन आणि अनेक वचनी शब्द वेगवेगळा आला. पण कोळी हा एक वचनात पण एक असेल तरी कोळी, अनेक वचनात जास्त असेल तरी कोळी. म्हणजे हा शब्द दोनही प्रकारात चालतो, एक वचन अनेक वचन. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येतं. एक वचनी नाम ओळखा. दिशा, आज्ञा, सभा, जाऊ. दिशा एक किंवा अनेक दिशाच. आज्ञा एक अनेक असतील तरी सारख्याच. सभा एक आणि अनेक मध्ये तो शब्द सारखाच येतो. पण जाऊ हा शब्द एक वचनी निश्चित आहे, कारण बाकीचे 3 शब्द त्याच्यात एक वचन अनेक वचनी शब्दात बदल होत नाही. पण जाऊ या ठिकाणचं या शब्दाचं वचन बदलतं. जाऊचं अनेक वचन जावा असं होतं, त्याचं अनेक वचन वेगळं आलं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जाऊ हे उत्तर बरोबर येतं. मग आता आपण काय करायचं, वचन, एक वचन, अनेक वचन पाहिले, भरपूर शब्द पाहिले, भरपूर शब्दांचा सराव आपण केला. मग आता आपल्या सरावासाठी आपण स्वतःहून काय अभ्यास करणार. मग आपले नियम आपण 6 पाहिले. मग आता तुम्ही एक काम करायचं, तुमच्या घरात परिसरात दिसणाऱ्या ज्या तुम्हाला वस्तू दिसतील त्या 50 वस्तूंची नावं लिहून काढायची. आपले 6 नियम आठवायचे. तो शब्द कोणत्या लिंग प्रकारात बसतो त्याच्यासमोर त्याचा लिंग प्रकार लिहून काढायचा आणि त्या नियमानुसार त्याचा अनेक वचन काय होणार याचा विचार करून ते शब्द लिहून काढायचे. अगदी हसत खेळत होणारा, मजेत होणारा, तुम्ही गटागटाने जरी केला मित्र मिळून तरी तो अभ्यास करायला छान वाटणार पहा. अगदी शब्दांचे नाव लिहायचे, त्याचं अनेक वचन काय असेल चर्चा करून, विचार करून, आपले नियम आठवून त्याचं अनेक वचन लिहून काढायचं. हा जेव्हा तुम्ही स्वतःहून तुमचा अभ्यास करणार त्यावेळेस तुमची विचार प्रक्रिया सुरू होणार, तुमच्या डोक्याला ताण होणार आणि आपोआप तुमचा अभ्यास पक्का होणार. असा छोटासा साधा अभ्यास आज करायचा आहे. आजच्या क्लासला तुम्ही अतिशय छान लक्षपूर्वक लक्ष देऊन पूर्ण क्लास ऐकला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. घरचा अभ्यास पूर्ण करायचा आणि उद्या पुन्हा नवीन तासिकेला भेटायचं. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आदरणीय योगिता बडाक मॅडम यांनी आपणास वचन या
उपघटकाविषयी कार्यात्मक व्याकरणाअंतर्गत येणारा जो वचन घटक आहे याविषयी अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपणास केलेलं आहे. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान आजच्या झालेल्या तासिकेचा चांगला उपयोग होईल. या ठिकाणी आपण सर्वजण थांबूया आणि उद्या भेटूया एका नवीन तासिकेसह. सर्वांना शुभेच्छा.